मुक्त छंदातील एक रचना सादर करतो. प्रस्तावना. खरं म्हणजे अशा विषयाची प्रस्तावना करणं ठीक नाही. तरीही एका शब्दात सांगायचं झालं तर या रचनेचा केंद्रबिंदू आहे आत्महत्या. कवितेचं नाव आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी घडवत नसतो स्वतःला, तो फक्त घडतो. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न तो त्याच्या परीने स्वतः सोडवतो. शून्य प्रहरी होतो मेंदूचा विस्फोट, डोळ्यापुढे मिट्ट काळोख आणि पुढच्या क्षणी फक्त एक काजवा चमकतो. नसतो त्यालाही अंदाज त्याच्या विध्वंसक कृतीचा. त्याच्यासोबत ध्वस्त होतात जवळची माणसं, त्यांचे संसार, त्यांची स्वप्ने, त्या ज्वालामुखीच्या फक्त एका निर्णयाने. आज त्याच्या गळ्यात दोरखंड दिसतो. खरं तर गळा आधीच कापलेला असतो रेशम धाग्याने. तसबिरीत ओशाळलेल्या देवाचीही लज्जेने मान खाली असते लटकलेली, पण ती देव्हाऱ्यातली नैराश्याने स्वतःच असते विझलेली. मग होतात चर्चा. रेशीम धाग्याच्या, विझलेल्या पणतीच्या चर्चा विणल्या जातात दोरखंडाभोवती. चर्चा कधी समर्थनार्थ, कधी विरोधात. फक्त चर्चा आणि चर्चा. न पडलेल्या सरींना मात्र कुणी जाब मागत नाही. एक नाणंही मिळत नाही त्या घरात प्रेताच्या कपाळावर चिकटवायला. तेही आणलं जातं सावकाराकडूनच. तोही नोंद करतो त्याची कर्जाच्या वहीमध्ये. परतताना दिसतात पांढऱ्या गाडीच्या टपावरील पिवळे दिवे, पुन्हा भेटण्याकरता पुढच्या ज्वालामुखीच्या वेळी. धन्यवाद.